पुढल्या वर्षी नोकरदारांची चांगली चंगळ आहे, कारण 2025 मध्ये नोकरदारांना 100च्या वर सुट्ट्या मिळणार आहेत. राज्यात जाहीर करण्यात आलेल्या शासकीय सुट्ट्या आणि 5 डेच्या संकल्पनेमुळे 2025 मध्ये सुट्ट्यांनी विक्रमी सेंचुरी केलेली आहे. बघूयात या सुट्ट्यांचं कॅलेंडर. पुढच्या वर्षी शासकीय सुट्ट्यांची चंगळ. 365 दिवसांपैकी तब्बल 132 दिवस सुट्ट्या. सलग सुट्ट्यांच्या दिवशी करा सहलीचा प्लॅन. 2024 हे वर्ष संपत आले. आता सगळ्यांनाच 2025 या वर्षाचे वेध लागलेत. नव्या कॅलेंडर वर्षात सुट्ट्या किती असतील याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. नव्या वर्षात सुट्ट्यांची चंगळ असल्याची माहिती समोर आली आहे. 2025 मध्ये 365 दिवसांपैकी तब्बल 132 दिवस सुट्ट्या असणार आहेत. 132 दिवसांमध्ये 104 दिवस शनिवार रविवारचे असणार आहेत, तर 28 दिवस सार्वजनिक सुट्ट्या असणार आहेत. यातल्या काही सुट्ट्या या शनिवार रविवारला जोडून असणार आहेत, त्यामुळे नोकरदारांना सहलीचं प्लॅनिंग देखील करता येईल. मार्च महिन्यात 30, 31 आणि 1 तारखेला सलग सुट्टी आहे. एप्रिल महिन्यामध्ये 12, 13, 14 या तारखेला सलग सुट्ट्या मिळतील, तर मे महिन्यात 10, 11, 12 या दिवशी सलग सुट्ट्या आहेत. 2025 या वर्षासाठी एकूण 24 सुट्ट्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये एक दिवाळीच्या भाऊबीजेची सुट्टी एक अतिरिक्त सुट्टी म्हणून जाहीर करण्यात आलेली आहे. एकूण 25 सुट्ट्या या शासन राजपत्राप्रमाणे जाहीर करण्यात आलेल्या आहेत आणि माननीय जिल्हाधिकारी किंवा नाशिक जिल्ह्यासाठी माननीय विभागीय आयुक्त यांच्या अखत्यारीमध्ये 3 सुट्ट्या आहेत. त्या माननीय विभागीय आयुक्त यथावकाश त्यांच्या कार्यालयाकडून जाहीर केल्या. सुट्टी कधी मिळणार याची नोकरदार नेहमीच वाट पाहत असतो. आठवडाभर काम केल्यानंतर शिणवटा घालवण्यासाठी सुट्टीची गरज असतेच. त्यातच कर्मचाऱ्यांच्या कामाची गुणवत्ता आणि उत्साह टिकावा यासाठी अनेक संस्थेत 5 दिवसांचा आठवडा आहे. त्यामुळे यंदा सुट्ट्यांची संख्या वाढली आहे. 365 दिवसांपैकी तब्बल 132 दिवस सुट्ट्या असल्यानं नोकरदारांची मात्र चांगलीच चंगळ आहे. त्यामुळे आतापासूनच सुट्ट्यांचं प्लॅनिंग करायला हरकत नाही. योगेश खरे, झी 24 तास, नाशिक.